ही कमिटी अल्पमतात आलेली आहे. त्यामुळे माननीय उपनिबंधकांनी हे अल्पमतात कसे आले त्याची प्रोसेस सांगा. ते निबंधक साहेब सांगितले. निबंधकाचे काय धंदे आहेत ते आम्ही बघितले. सगळं माहिती आहे. सांगू नका. सांगा मला चला. त्यांनी म्हटलं आदेशामध्ये ना हिअरिंग साठी हे आलेले नाहीयेत आणि हे अख्खे पेपर्स आणि एक मिनिट प्राधिकृत उधर अधिकारी- जाइए, उधर जाइए. प्राधिकृत म्हणजे अधिकारी हे आम्ही करायचं पहिला 77 नियमानुसार करायला पाहिजे. पहिला कोरम कमी असेल तर काय होणार. एक बार सांगण्यानुसार तो तर सदस्य ऑफिशियल सदस्य नाहीच आहे. ऑफिशियल सदस्यच नाहीये. बरोबर आहे. क्वेश्चन तर ते बसतच नाही. बरोबर तर तो ऑफिशियल सदस्य नाहीये. बरोबर आहे. आणि तुम्ही सांगता की सोसायटी अल्पमतात आणि याचा अर्थ तुम्ही एम्बार्यासाठी काम करताय. तुमचं प्रशासन एम्बार्या बरोबर. म्हणजे ही लोक कोण आहेत? ही काय किडमुंगी आहेत का? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे एम्बारिया प्राईड या इमारतीमध्ये. काही दिवसांपूर्वी या इमारतीची बातमी आपण दाखवली होती की कशा प्रकारे हे मोठे बिल्डर आपल्या पैशाचा वापर करून एखाद्या अधिकाऱ्याला आपल्या खिशात घालतात. त्यात वसईतील जे सब रजिस्ट्रार आहेत अमर शिंदे यांचं कामकाज काय आहे हे देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने तुम्हाला दाखवत असतो. हे सगळं करत असताना सामान्य माणसाची काय चुकी आहे? आज ही सोसायटी अल्पमतात आलेली आहे असे हे जे अधिकारी आलेले आहेत प्रशासकीय हे सांगतात आहेत. आता ही जी सोसायटी अल्पमतात का आलेली आहे त्याचं उत्तर हे वेगळ्या पद्धतीने देत आहेत. त्यांचं पण आपण म्हणणं ऐकून घेऊ. परंतु हे रहिवाशांनी एम्बारियाला प्रचंड पैसे देऊन हे फ्लॅट खरेदी केलेले आहेत. आपण जर पाहिला तर या इमारतीमध्ये हे जे गाळे आहेत हे गाळे हे पार्किंगची जागा आहे आणि या पार्किंगच्या जागेमध्ये कशा प्रकारे एम्बारियानी बांधकाम करून गाळे स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत त्याचं दृश्य देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. इथेच थांबलेले नाहीत एम्बारियानी CC मध्ये अमेंडमेंट केलेली आहे. मध्यंतरी काळामध्ये 41 अनधिकृत इमारतीमध्ये जे टाउन प्लॅनर होते YS रेड्डी यांना ईडीने अटक केलं होतं आणि त्याचबरोबर आयुक्त अनिल कुमार पवार यांना देखील अटक केलं होतं. म्हणजे ज्या CC वरती YS रेड्डीची सही आहे ही CC आता रद्द झाल्यात जमा असणार आहे असं कोर्टाचा देखील निर्णय. असं असताना जर दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रार जर अशा प्रकारची लोकांबरोबर कारवाई करत असतील, आता त्यांच्या एका पदाधिकाऱ्यांनी रातोरात राजीनामा दिला. हा राजीनामा का दिला, कशासाठी दिला तर इथे एक डायलिसिस सेंटर उघडलं जाते. त्या डायलिसिस सेंटरला बँकेतून कर्ज काढलेलं आणि बँक तोपर्यंत कर्ज देणार नाही जोपर्यंत सोसायटी NOC देणार नाही. आणि एम्बारियाने हे चांगलं माहिती आहे की ही लोक NOC देणार नाही आहेत म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे. जाणून घ्या आपल्यासोबत या एम्बारिया प्राईडचे सोसायटीचे सदस्य आहेत. पहिला माझा प्रश्न असा आहे की सोसायटी जेव्हा अल्पमतात येते तेव्हा एक रिमाइंडर दिला जातो सोसायटीला आणि त्याची दुसरी प्रोसिजर पण आहे ना की जर सोसायटी अल्पमतात आली तर ते निवडणूक पण घेऊ शकतात. पण निवडणूक न घेता अशा प्रकारचा निर्णय हे काही मला समजलं नाही. त्याच्या मागचं उत्तर काय? साहेबांनी 22/12/2025 आदेश दिलेला आहे. त्या आदेशाची कॉपी जी आहे ती सोसायटीच्या सर्व मेंबर्सना दिलेली आहे, पोस्टाने पाठवलेली आहे. त्या सोसायटीचं जे म्हणणं जे आहे की आम्हाला कॉपी मिळाली नाही हे पुन्हा चुकीचं आहे. तर जे सब रजिस्ट्रार आहे त्यांनी स्वतःने नियमांचं उल्लंघन केलं आहे. आम्ही त्याला ऑगस्टमध्ये दिलं होतं का आम्हाला रिइलेक्शन पाहिजे तर त्यांनी ते कन्सिडर आपण बातमी केली होती. त्यांनी कन्सिडर नाही केलं. त्यांनी कोरम बोललं कोरम बरोबर नाही. कोरम नसणार तर डिसिजन नाही घेऊ शकत. पण रिइलेक्शन करायचं त्याचा पहिला बघ रजिस्ट्रारचा राईट. एक मिनिट सर गेले का? त्याच्यामध्ये त्यांनी म्हणालेल्या मुद्द्यानुसार रिइलेक्शन पण होऊ शकत होता ना. साहेबांनी अमोल सावे करून निवडणूक अधिकारी आहे त्यांना इथे पाठवलं होतं सोसायटीमध्ये. तर त्यांच्या अहवालात असंच म्हटलं की जे मिनिमम कोरम जे 6 पाहिजे होतं तर 6 कमिटी मेंबर ॲक्टिव्ह नव्हते, फक्त 5च कमिटी मेंबर दिसत आहेत. त्यामुळे यांची कमिटी अल्पमतात आलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 मधलं मतामध्ये कोरम नसेल ना तर कोरम इज ओनली फॉर टेकिंग डिसिजन्स. कोरम इज ओनली फॉर टेकिंग डिसिजन्स बट इट इज नॉट फॉर रिइलेक्शन. इफ यू हॅव टू डू निबंधकाचं काम काय असतो का सोसायटीची कमिटी डेमोक्रॅटिक वे मध्ये जे असते डेमोक्रॅटिक वे मध्ये चालायला पाहिजे. हे नाही का रजिस्ट्रार सर्वांची सोसायटी चालवणार. तर रूल्स तेच म्हणते
जोपर्यंत लोक रेडी आहेत तिकडे काम करायला तो ऍडमिनिस्ट्रेटर बसवू नाही शकत. तर त्यांनी जेव्हा सांगितलं कोरम कमी आहे ते आम्हाला त्यांनी एक लेटर ऑलरेडी दिलंय की कोरम भरपूर आहे. पण इथे मुद्दा असा आहे की तुमच्या अध्यक्षांनी राजीनामा रातोरात का दिला? असं काय घडलं की त्यांना राजीनामा द्यावा? अरे त्यांना विचारा घरात आहे ना. का राजीनामा का दिला? घाबरून पळाले ते, नाही, का राजीनामा का कारण ते बिल्डरच्या बाजूने आहेत ना, म्हणून त्यांना सोसायटीच्या मेंबरचं काही दिसत नाही दुःख. त्यांचं कारण सांगतो तुम्ही. आपण जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा सीसीला पेपर जेव्हा काढले तेव्हा सिंगल सहीचं त्यांनी पत्र दिलेलं आहे. इथे कोणतीही कमिटीची तेव्हा मला माहित नाही किंवा तेव्हा सब रजिस्टर कुठे गेलेले किंवा काय झालेलं, कोणत्याही सोसायटी सदस्याला माहिती न देता फक्त सिंगल सहीचं पत्र त्यांनी दिलं. आमच्या सेक्रेटरींनी त्यांना विचारलं, आम्हाला हे पण कळालं नसतं. जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये हे गाळे कसे काय बांधले, ही सीसी कशी काय घेतली, आर्किटेक्ट कडून जेव्हा माहितीच्या अधिकारात पेपर काढले तेव्हा फक्त सिंगल सहीचं पत्र दिलेलं आहे. तर आता आपली चोरी उघडकीस येऊ नये, आपण बिल्डरच्या पाठीशी आहोत म्हणून त्यांनी आणि त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांनी रातोरात राजीनामा दिले. राजीनामा दिला हा एक पार्ट आहे ना, पण त्यांनी राजीनामा का दिला ते मला माहिती नाही. त्याला काढणे बजाव नोटीस तर द्यायला पाहिजे ना. ते मला माहिती आहे, ते निबंध करण्या विचारतो. मग ते तो प्रोसेस तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त निबंध आणखीन एक गोष्ट, जे आता निबंधकांनी आमची सोसायटी हे विलंबित केली आणि ऍडमिनिस्ट्रेटर बसवला, त्याच्या पहिला आम्हाला एक हिअरिंग असायला पाहिजे होतं. ऍडमिनिस्ट्रेटर आम्ही बसवू, तुमचं हे नाही झालं. बिना हिअरिंग बिना काय ठेवून 4-5 लेटर सर्व मेंबर्सला येतात का तुम्ही आजपासून तुमचं झालेलं आहे. अहो पण इथे विषय असा आहे ना, ऐका ना, इथे विषय असा आहे की तुम्ही काय दिलं ना, त्यांनी दिलं ना. आम्ही चालते ना. काय आहे की टेबलाखालची देवाणघेवाण झाली असेल आणि ताबडतोब आता एखादा माणूस आपण 3 वेळा गेला ना तर साहेब जेवायला बसले, मी साधं पत्र घ्यायला गेलेलो तर साहेब जेवायला बसले, असं आहे तसं आहे, आम्ही त्यांना अशा प्रकारे पत्र दिलं असं सांगितलं जाते. आणि जर एखाद्या जर दुसऱ्याला, आणि आता ताबडतोब आमची सगळे पत्रव्यवहार झालेला आहे आणि हे डायरेक्ट ताबा घ्यायला येतात का? त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र असणार. तुम्ही ताबा देणार का? षडयंत्र आहे ना. तुम्ही ताबा देणार काय ना? नाही देणार. हे जे निघालं ना, हे जे आदेश ते आता ऐका ना, ते आता पोलीस घेऊन आले, त्यांना ताबा हवा. ऐका, हे जे तर आदेश तुम्हाला ताबा हवा आता हो पाहिजे तेव्हा. कोणत्याही परिस्थितीत ताबा तुमच्या हवा. वरिष्ठांना कळवू शकता की ते ताबा नाही देत असं. जसं आम्हाला कळवलं तुम्ही, जसं तुम्ही आता आम्हाला कळवलं की आम्हाला काय यांच्याशी वाद नाही घालायचा किंवा त्यांच्या आमच्याशी काही वैयक्तिक वाद नाहीये. आज सोसायटीचा प्रश्न आहे. आज जर अशा प्रकारे जर भ्रष्टाचाराला जर आपण सगळ्या सर्वसामान्य माणसांनी जर हे केलं तर सर्वसामान्य माणूस असा दगडासारखा पिसला जाईल कायद्याच्या कानूनमध्ये. कारण का काय लोकांना, सर्वसामान्यांना किती लोकांना कायदे माहिती आहे तो. द्या, इमारत ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे, बरोबर आहे. मग जे काही अधिकार तुमच्याकडे आहेत त्या अधिकाराचा जर काही गैरवापर झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार सर? सगळं कायद्याच्या नियमांचं पालन करूनच सगळं निर्णय घेतले जाणार आहे. कायद्याच्या नियमांचं पालन करून कायद्यांनी चाललेलं आहे म्हणून तर ते ब्लॉक खाली करून द्यायला पाहिजे खालचे सगळे खालचे हे सगळं कायद्याचे. आज आम्ही आमचे उद्योगधंदे बंद करून इथे सोसायटीमध्ये कोण आला किंवा हे सगळेजण आपापले उद्योगधंदे, आम्हाला आमची जी फसवणूक केलेली आहे त्याप्रमाणेच सगळं आतापर्यंत झालेलं आहे. त्यांना म्हणून तुम्ही जाऊ शकता, आम्हाला नाही द्यायचंय तुम्हाला. आता ते असं म्हणतात की तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला ताबा देणार ना, मग तुम्ही काय करणार? आता बघूया काय बोलतात ते, तुम्ही लिहून द्या. बोलून घ्या ना तुम्ही का तुमच्या गोष्ट संपली. अमर शिंदे बोलले ना जायला. बघा आता अमर शिंदेने यांना सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, कारण काय तर दीपक कोटेकर इथे आलेत म्हणून. हा एकच कारण असू शकतं. हे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, ते त्यांच्या नियमांचं पालन करतात, कारण त्यांना जे वरिष्ठांनी सांगितलंय तेच ते करणार. आता ही एम बारिया प्राईड नावाची इमारत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी देखील यांना आश्वासन दिलेलं आहे, परंतु ते आश्वासन अजूनपर्यंत सत्यात उतरलेलं नाही. सामान्य माणसाला एक वेगळा न्याय आणि एका मोठ्या बिल्डरला वेगळा न्याय, असं कसं असू शकतं? ही जी इमारत आहे, इमारतीच्या पूर्वीच्या ब्लूप्रिंटमध्ये आपण जर पाहिलं तर ही खालची जी सगळी जागा आहे ही जागा स्टील पार्किंगची आहे आणि वरती एक हॉल होता. आता तो हॉल नसून त्या ठिकाणी डायलासिस सेंटर उघडण्यात आलेला आहे आणि त्या डायलासिस सेंटरसाठी ही सगळी जी प्रक्रिया आहे ती केली जाते. याचा अर्थ एम बारिया या बिल्डरचे हात प्रशासनाच्या कुठपर्यंत पोहोचलेत हे देखील पाहण्यासारखं आहे. जी सीसी मिळालेली आहे त्या सीसीमध्ये अमेटमेंट झालेली आहे. विचार करा, सीसीमध्ये अमेटमेंट झालेली आहे. सीसीमध्ये अमेटमेंट होऊ शकते का? हा एक तपासाचा भाग आहे. हा जरी तपासाचा भाग असला तरी अमर शिंदे यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात आहे. जर सोसायटी अल्पमतात आली तर त्यांना पुनर्च इलेक्शन निवडणूक घ्यायला पाहिजे होती. ती न घेता
त्यांनी डायरेक्ट सोसायटी अल्पमतात आली म्हणून त्या ठिकाणी प्रशासक बसवला. जर प्रशासक बसले आणि प्रशासकाने जर काही असे निर्णय घेतले तर या सगळ्या सोसायटीच्या मेंबरचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता या अध्यक्षांनी रातोरात राजीनामा का दिला याच्या मागचं कारण काय, तर एम बारियांनी या अध्यक्षाचे खिचे भरले, स्वतःचे खिसे भरून आज एवढ्या लोकांना आज जवळजवळ रस्त्यावरती आणणारा अध्यक्ष कॅमेऱ्यासमोर येत नाही. आपण फक्त या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर का आणतोय, कारण वसई विरार शहरामध्ये जर एम बारिया यांच्याकडून कोणतंही घर खरेदी करत असाल तर कृपया सावधान. भविष्यात तुम्हाला स्वप्नाचं घर दाखवलं जाईल, परंतु हे स्वप्नाचं घर तुम्ही उठल्यावरती तुमचं नसेल ते दुसऱ्या कोणाचं तरी असेल. म्हणून एम बारिया, मोरेश्वर बारिया यांच्याकडनं जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर कृपया सावधान. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.